ज्या दिवशी त्याला समजेल, स्वतःची ओळख होईल. आम्हाला स्वतःची ओळख म्हणजे आम्ही देहाचं नाव सांगतो, ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव सांगतो. अरे देहाच्या अगोदर तू कुठे होता हे सांग. देहाचं नाव कोणी सांगतं? मुक्ताबाईने चांगदेवाला ज्यावेळेस आढळलं, त्याला सांगितलं तुझी गाडी आहे. आता ही नरडी गाडीच आहे, नरडी म्हणजे गाडीच आहे. या गाडीचे कागदपत्र मला दाखव. काय विचारलं? या गाडीचे कागदपत्र मला दाखव. तशी आपली गाडी आहे, 4 चाकाची असेल, 2 चाकाची असेल, तशी आपण मोटरसायकल असेल, जसं तिचे कागदपत्र आपल्याकडे. कारण तिची आरटीओ कडे पासिंग झालेली आहे. त्या गाडीला प्लेटवर नंबर मिळालेला आहे, पासिंग झालेली आहे. ती गाडी तुमच्या नावावर केलेली आहे, तुमचं नाव तिथं आहे. आता चांगदेवाची गाडी जर पासिंग झाली नव्हती, तिला जर हा बिल्लाच मिळाला होता, बिल्ला याला मला पासिंग गाडी. तुम्ही तुमच्या गाड्या हात लावून पहा, तुमच्या गाड्या पासिंग काय सद्गुरू हा आरटीओ आहे. आणि सद्गुरूच्या कृपा छत्राखाली तुमची गाडी या कनेक्शन मध्ये ही नंबर प्लेट आहे. ही जर गळ्यात असेल तर तुमची गाडी पासिंग झालेली. पण पासिंग नुसती अशी नाहीये, तर तुमच्या कानामध्ये गाडीचा नंबर सांगितलेला आहे. विठ्ठल मेलेले मुरडे चांगदेव उठीत होता, चांगदेव जिवंत वाघावर बसत होता, चांगदेव हातामध्ये सर्पाचा चाबूक घेत होता, पण चांगदेव स्वतःला ओळखत नव्हता. नामदेव देवाला जाऊन घालीत होता, नामदेव देवाला दूध पाजित होता, नामदेव तीर्थयात्रा करीत होता, नामदेव भजन करीत होता, नामदेव सगळं करीत होता. पण नामदेवाला मी कोण हेच माहित नव्हतं. वाणी करणारा वाणी करतो, एकादश धरतो, पूजा करतो, सगळे तीर्थयात्रा